नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या संदर्भात या कार्यक्रमामध्ये आपण प्रात्यक्षिकाचा भाग समजून घेणार आहोत. या प्रात्यक्षिकामध्ये योगासनं, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ओंकार जप आणि काही ध्यानाचा भाग आपण समजून घेणार आहोत. आमचे काही साधक आपल्याला या प्रक्रिया करून दाखवणार आहेत आणि त्यांना सूचना दिल्याही जाणार आहेत, त्याप्रमाणे ते करणार आहेत. आणि त्यामुळे साहजिकच कशा पद्धतीनं या सगळ्या प्रक्रिया करायच्या हे आपल्याला निश्चितपणे समजू शकेल आणि आपण सुद्धा त्यानुसार या प्रक्रिया योग्य पद्धतीने करू शकाल. योगाच्या साधनेची सुरुवात गुरुवंदनेपासून होत असते आणि आपल्याही या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवंदनेने होणार आहे. गुरुचं महत्त्व योगामध्ये अनन्यसाधारण आहे. गुरुशिवाय योगाचं ज्ञान घेताही येत नाही आणि म्हणून गुरुवंदनेनेच या सगळ्या अभ्यासक्रमाची सुरुवात होते. गुरुवंदनेमध्ये सुरुवातीला गुरु असलेला ओंकार, त्याचा 3 वेळा जप आहे आणि नंतर गुरुर्ब्रह्माचा श्लोक आहे. तेव्हा आपल्या समोर जे साधक बसलेले आहेत ते पद्मासनामध्ये बसलेले आहेत. हाताची ध्यानमुद्रा आहे, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, सगळं शरीर शिथिल, श्वसन संथ आणि मन शांत. मी सांगणार आहे आणि त्याप्रमाणे ते प्रार्थना म्हणणार आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. जलनीती. नीती म्हणजे नासिका मार्गाची शुद्धिक्रिया. नाकावाटे आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंड श्वसन करत असतो, हवा आतमध्ये घेत असतो. याबरोबर अनेक दूषित पदार्थ आतमध्ये घेतले जातात. प्रत्यक्ष कण वगैरे असतील तर ते कपालभातीच्या सहाय्याने शुद्ध होतात, पण इतर अनेक दूषित पदार्थ आतमध्ये त्वचेला चिटकून बसतात, काही शोषले जातात आणि त्यामुळे नाकाचे अनेक विकार होतात, विशेषतः सर्दी पडशासारखे विकार.
त्याचबरोबर काही जंतूसुद्धा आत जातात, त्यांच्यामुळे सुद्धा त्रास होण्याची शक्यता असते. या सगळ्याला परिणामकारक उत्तर म्हणजे ही प्रक्रिया आहे. पाण्याच्या साह्याने केलेली नासिका मार्गाची शुद्धी असा या प्रक्रियेचा संदर्भ आहे. या प्रक्रियेमध्ये जे पाणी वापरतात ते थोडंसं कोमट आहे. विशेषतः शरीराच्या तापमानाच्या इतकं. त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे. म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये साधारणतः 1 चमचाभर मीठ असं अपेक्षित आहे. मीठ घातल्यामुळे या पाण्याचं ऑस्मॉटिक प्रेशर किंवा रसाकर्षक दाब हा वाढतो आणि त्यामुळे हे नासिका मार्गाच्या त्वचेमध्ये शोषलं जात नाही. उलट ह्या त्वचेमध्ये असलेले काही दूषित द्रव्य टॉक्सिन्स ही या पाण्यामध्ये खेचली जातात आणि बाहेर टाकून दिली जातात आणि त्यामुळे मिठाचं पाणी ही एक आवश्यक बाब ह्याच्यामध्ये आहे. एका नाकपुडीत पाणी टाकायचं, मान किंचित तिरकी करायची आणि पुढे वाकवायची, म्हणजे दुसऱ्या नाकपुडीतनं ते पाणी बाहेर येतं. डाव्या नाकपुडीमध्ये टाकून उजव्या नाकपुडीत बाहेर येतं, उजव्या नाकपुडीत टाकलं तर डाव्या नाकपुडीने बाहेर येतं. दोन्ही प्रकारांनी ही प्रक्रिया केली जाते. परंतु नाकात पाणी सोडत असताना नाकाने श्वसन बंद करायचं आहे आणि ते फक्त तोंडाने चालू ठेवायचं आहे. आणि म्हणून सुरुवातीला तोंड उघडावं लागतं, तोंडाने श्वासोच्छ्वास चालू ठेवायचा आणि मग नाकात पाणी टाकायला सुरुवात करायची. ही प्रक्रिया करण्यापूर्वी आदल्या दिवशी नाकामध्ये साजूक तुपाचे 2-3 थेंब जर टाकले तर नाकातली त्वचा अधिक मऊ होते आणि जलनेती करायला ही गोष्ट अधिक उपयोगी पडते. अर्थात ही बाब अनिवार्य आहे अशातला भाग नाही. तुपाचे थेंब न टाकता सुद्धा जलनेती करता येते. तुपाचे थेंब टाकून ती अधिक चांगल्या प्रकारे होते, एवढाच त्याच्यामधला फरक आहे. तेव्हा आता आपण ही प्रत्यक्ष प्रक्रिया बघणार आहोत. समोर साधक उभे आहेत आपल्या, त्यांच्या हातामध्ये एक विशिष्ट पात्र आहे. त्याला जलनेती पात्र असंच म्हणतात. हे प्लास्टिकचं भांडं आहे. त्याला एक लांब तोटी आहे की ज्या तोटीने नाकपुडीमध्ये पाणी सोडणं हे सहजासहजी शक्य होतं. त्या ह्या भांड्यामध्ये ते साधक आता पाणी घेणार आहेत. थोडंसं मीठ घातलेलं कोमट असं पाणी. भांडं भरताना पूर्ण भरायचं नाही, नाहीतर दुसऱ्या तोंडातून ते पाणी बाहेर पडतं. तेव्हा आता उभं राहूनही प्रक्रिया केली जाते, बसूनही करता येते. या ठिकाणी ती तोटी आता नाकपुडीला लावता येते. तोंड उघडले आहे, तोंडाने श्वास चालू ठेवायचा आहे आणि सावकाश पाणी सोडायचं आहे. हे दुसऱ्या नाकपुडीतनं बाहेर पडताना आपल्याला दिसेल. मानेचा विशिष्ट कोन साधला म्हणजे व्यवस्थित पाणी बाहेर पडतं, हे आपण या ठिकाणी पाहत आहात. तर हीच प्रक्रिया दुसऱ्या नाकपुडीने सुद्धा करता येईल. तेव्हा ते पुन्हा पाणी भरून घेणार आहेत. ही प्रक्रिया केल्यानंतर आणखीन एक प्रक्रिया याच्या नंतर करणं आवश्यक आहे. कारण नासिका मार्गामध्ये थोडंसं पाणी शिल्लक असतं आणि ते तसंच जर राहिलं तर सर्दी बरी होण्याच्या ऐवजी निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून विशिष्ट प्रकारे श्वास सोडून आणि शरीराला हेलकावे देऊन एक झटका देऊन श्वास सोडायचा आहे. म्हणजे मग सगळं नाकातलं पाणी निघून जातं. अर्थात कपालभाती केली तरी सुद्धा चालते, पण त्याच्यापेक्षा एक अधिक परिणामकारक असं पश्चात कर्म आपण पाहूया. आता हे साधक आपल्याला करून दाखवतील. कमरेवर हात घ्यायचा आहे, थोडंसं पुढे वाकायचं आहे आणि झटका देत श्वास सोडायचा आहे आणि शरीराला हेलकावा पण द्यायचा आहे. जलनेतीनंतर साधारणतः अर्धा मिनिटपर्यंत अशा स्वरूपाचा झटका देऊन श्वास आपण सोडला, नासिका मार्गातले जे काय पाण्याचे कण शिल्लक असतील ते निघून जातात. नासिका मार्ग पूर्ण स्वच्छ होतो. तेव्हा हे पश्चात कर्म देखील अतिशय आवश्यक असं कर्म आहे. यानंतर आपण आता पाहणार आहोत नेतीचा आणखीन एक प्रकार. त्याचं नाव आहे दंडनेती. दंडाच्या साहाय्याने केलेली नेती. नेती म्हणजे अर्थातच नाकाची शुद्धिक्रिया आहे.
पाण्याच्या ऐवजी आता रबर कॅथेटर वापरला जाणार आहे. 4 नंबरपासून 7-8 नंबरपर्यंतचे कॅथेटर या ठिकाणी वापरता येतात. 4 नंबरचा अतिशय बारीक असतो. 6 नंबरपर्यंत वापरायला काही अडचण येत नाही. हे कॅथेटर मार्केटमध्ये मिळतात. अर्थात हे कॅथेटर उकळत्या पाण्यामध्ये उकळून योग्य प्रकारे निर्जंतुक करून घेणं आवश्यक असतं. तेव्हा ही रबरी नळी नाकपुडीतनं आत घालून ती घशामध्ये येते. घशात आल्यानंतर तोंडामध्ये 2 बोटं आत घालून ती नळी बाहेर काढता येते आणि मग नाक आणि तोंड अशा मार्गामध्ये ही नळी पुढे मागे सरकवून तिथला मार्ग स्वच्छ करता येतो. डाव्या नाकपुडीतनंही करता येते, उजव्या नाकपुडीतनं करता येते. ग्रंथामध्ये याच्याकरता सूत्रनेती असं वर्णन दिलेलं आहे. आणि मग मऊ तलम असं कापड एका नाकपुडीतनं घालून दुसऱ्या नाकपुडीतनं बाहेर काढणे इथपर्यंत ही प्रक्रिया ग्रंथात वर्णन केलेली आहे. पण ती अतिशय अवघड आहे. प्रत्यक्ष ते कापड आत घातल्यानंतर पुढे ढकलणे अवघड जातं. मग त्याच्या टोकाला थोडंसं मेण लावावं लागतं आणि ती बरीच गुंतागुंतीची प्रक्रिया होते. त्यापेक्षा ही उपलब्ध असलेली रबरी नळी वापरणं ही अतिशय सोपी अशी प्रक्रिया आहे. ही नळी निर्जंतुक करणंही फार सोपं जातं. त्यामुळे सामान्यतः ही रबरी नळी वापरून केली जाते आणि म्हणून दंडनेतीच्या ऐवजी रबर नेती असाही प्रयोग याच्याकरता वापरला जातो. तेव्हा आपण बघूया ही प्रक्रिया कशी केली जाते ती. या साधिकांच्या हातामध्ये रबरी कॅथेटर दिसतोय. ही रबरी नळी पूर्णपणे गरम पाण्यात उकळून निर्जंतुक केलेली आहे आणि ती सरळ एका नाकपुडीतनं आत घालायची आहे. अगदी हलक्या हाताने थोडासा दाब द्यायचा आहे. हळूहळू वर सरकवायची आहे. नाकाच्या वरच्या टोकाशी थोडीशी अडचण येते म्हणून नळी किंचित गोल फिरवावी लागते किंवा नाकपुडीतही थोडी डावीकडे उजवीकडे पुढे मागे सरकवावी लागते. ती घशात आल्यानंतर जाणीव होते. ती जाणीव झाल्यानंतर तोंड उघडून तोंडात 2 बोटं घालून त्या बोटात नळी पकडून तोंडातून बाहेर काढायची. ही बोटं तोंडात घालत असताना त्याची नखं काढलेली पाहिजे हे आपण नीट लक्षात ठेवायचं आहे. अन्यथा घशामध्ये जखम होऊन थोडंसं रक्त पडण्याची शक्यता आहे. तेव्हा नाकातनं घातलेली नळी तोंडातून बाहेर आलेली आहे. ती पुढे मागे थोडीशी हलवून आतला मार्ग या ठिकाणी स्वच्छ करता येत आहे. आता अशाच प्रकारे ही नळी दुसऱ्या नाकपुडीतनं सुद्धा घालता येते. नळी नाकात सरकत असताना थोडी जबरदस्ती जर केली तर त्रास होण्याची शक्यता आहे. त्या अतिशय नाजूकपणे ही नळी आत ढकलायची आहे. विशेषतः नाकाचं वरचं टोक थोडंसं वक्राकार आहे आतमध्ये. त्या ठिकाणी जरा जास्ती काळजी घ्यावी लागते. ती घशात आली की घशात टोचायला लागतं त्याचं टोक. त्यावेळेला मग तोंडात बोटं घालून ती नळी बाहेर काढता येते. या नळीने थोडंसं घर्षण केलं म्हणजे नासिकामार्ग अधिक स्वच्छ होऊ शकतो. ही प्रक्रिया करताना किंवा जलनेती करताना नाकाचे काही फार गंभीर स्वरूपाचे आजार नसावेत आणि विशेषतः कानाचेही आजार नसावेत. कारण घशामध्ये कानाच्या मागून आलेल्या 2 नळ्या इस्टेशियन ट्यूब्स ह्या आलेल्या असतात आणि काही कारणामुळे त्या जर उघड्या असतील तर त्यांनाही दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे कानाचे किंवा नाकाचे विशेष विकार नसतील तरच ही प्रक्रिया करावी आणि तथापि योग्य मार्गदर्शन हे फार महत्त्वाचं आहेच. आता आपण पाहणार आहोत वमन धवती. तर धवती म्हणजे अन्नमार्गाची शुद्धी आहे आणि वमन धवती ही जठराची शुद्धी आहे. आपण खाल्लेलं अन्न जठरामध्ये 3-3.5 तास राहतं आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारचे पाचक्रस त्यात मिसळले जातात. त्या जठराचं आकुंचन प्रसरणे होत असतं आणि ते पाचक्रस मिसळल्यानंतर त्या अन्नाचं पचन होतं आणि मग ते पुढे जातं. तेव्हा अन्नामध्ये आपण अनेक गोष्टी खात असतो आणि त्यामुळे जठरातल्या अंतस्त्वचेमध्ये अनेक प्रकारची अशुद्ध द्रव्य असतात आणि ॲसिड हा एक नेहमीचाच प्रश्न आहे. अनेक कारणांनी ॲसिड जास्त तयार होतं
मग ते जठरामध्ये शिल्लक राहतं आणि ॲसिडिटी आणि पुढे जाऊन अल्सर हे पण त्रास होतात. ह्या सगळ्याकरताच जठराची पूर्णपणे शुद्धी करणारी प्रक्रिया आहे वमनधौती. ह्याच्यामध्ये कोमट मिठाचं पाणी प्यायलं जातं. आता यामध्ये मीठ थोडं जास्ती असतं, म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये 2 चमचे मीठ टाकणं आवश्यक असतं. थोडंसं जास्ती टाकलं तरीही चालतं. तेव्हा चवीला असं बऱ्या प्रमाणात खारट असं पाणी असतं. शरीराच्या तापमाना इतकं म्हणजे कोमट पाणी असतं आणि हे भरपूर प्यायला लागतं आणि सलग प्यायला लागतं. साधारणतः 1.5 ते 2 लिटर पाणी प्यालं म्हणजे वमन हे सोपं होतं. पाणी जर थोडंच प्यालं तर वमन करणं जरा अवघड जातं. तेव्हा बसून भरपूर पाणी प्यायचं. हळूहळू पोटात मळमळायला लागतं, उलटीची भावना तीव्र होते आणि ती खूप तीव्र झाली की उभं राहायचं आहे, नंतर घशात बोटं घालायची आहेत आणि घशामध्ये किंचित जिभेला चोळायचं आहे किंवा दाबायचं आहे. म्हणजे वमनाची भावना तीव्र होते आणि अर्थातच उलटी होते, पाणी बाहेर पडतं. बाहेर पडताना तोंडाचा चंबू जर आपण केला तर बाहेर पडणारं पाणी नळातनं बाहेर पडल्यासारखं छान दिसतं. अन्यथा ते सगळीकडे पसरतं आणि मग ते दिसायला थोडंसं विचित्र दिसतं. त्या अशा प्रकारची वमनधौतीची प्रक्रिया आता आपण पाहणार आहोत. अर्थात या साधकांना पुष्कळ अनुभव आहे. नवीन शिकणाऱ्यांना थोड्या अडचणी येतात, पण अभ्यासाने आपल्याला अशा पद्धतीने वमन निश्चितपणे करता येऊ शकेल. तेव्हा आपण पाहूया. हे साधक या ठिकाणी पाणी पितायत. इतक्या वेळपर्यंत त्यांनी बरंच पाणी पिऊन घेतलेलं आहे. हे पाणी फार चवीचवीने प्यायचं नाही आहे, भराभर प्यायचं आहे. कारण पाणी जास्ती वेळ जर जठरात राहिलं तर जठराचं पुढचं दार म्हणजे स्नायू उघडला जातो आणि त्यातनं पाणी पुढे निघून जातं आणि मग वमन करणं अवघड जातं. तेव्हा साधारणतः 1.5 लिटरच्या आसपास पाणी यांचं पिऊन झालेलं आहे. अशा प्रकारे सगळं पाणी बाहेर पडलेलं आपण पाहतात. मधून मधून घशात बोटं घालून जिभेचा मूळ किंवा मागचा भाग हा थोडासा घासायचा आहे किंवा दाबायचा आहे, म्हणजे मग वमनाची प्रेरणा मिळते आणि मग थोडं थांबून थांबून का होईना हे सर्व पाणी आपल्याला बाहेर काढता येतं. थोडंसं पाणी शिल्लक राहिलं तरी फार चिंता करायचं काही कारण नाही, ते पुढे निघून जातं, त्याचा काही त्रास पण होत नाही आहे. ही जी प्रक्रिया आहे साधारणतः आठवड्यातनं एकदा जर आपण केली नियमितपणे तर पोटाच्या शुद्धीकरताचा अतिशय चांगला उपयोग होतो. काही विकारांमध्ये काही वेळा काही दिवस ही रोजसुद्धा करण्यास सांगितली जाते, पण त्याकरता अर्थातच योग्य अशा तज्ज्ञाचं मार्गदर्शन आवश्यक आहे. या प्रक्रियेनंतर 3-4 मिनिटं शवासन करणं आवश्यक आहे. कारण उलटी करण्याकरता पोटाचे स्नायू आखडले जातात आणि त्यामुळे ते नैसर्गिक अवस्थेला येण्याकरता 1-2-3 मिनिटं शवासन केलं म्हणजे सर्व पूर्वस्थिती ठीक होऊन जाते. आणि यानंतर अर्थातच तासभर काही खायचं किंवा प्यायचं नाही आहे, अन्यथा तेही वमनातनं बाहेर पडण्याची शक्यता आहे.
आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अनेक योगिक प्रक्रिया पाहिलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत. या सगळ्या प्रक्रिया आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कायम ठेवण्याकरता निश्चित उपयोगी पडणार आहे. तेव्हा याचा अभ्यास आपण जर सातत्याने चालू ठेवला तर आपल्याला अतिशय चांगले परिणाम अनुभवायला मिळतील. योगशास्त्राचा अभ्यास हा कल्पवृक्षाच्या छायेखाली बसल्यासारखाच आहे. आपल्याला अपेक्षित असणारे आणि अपेक्षित नसणारे सुद्धा अनेक फायदे यातनं मिळतात. तेव्हा आपण याचा अभ्यास सातत्याने जरूर करावा. या कार्यक्रमाचा समारोप ओंकार जपाने होत आहे. ॐ